नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काहीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अळूची पातळ भाजी कशी करायची. त्याला अळूचं फतफतं असंही म्हणतात. सर्वात आधी आपण अळूच्या पानाची देठं कट करून घेऊयात. याप्रमाणे अशा देठाच्या साली काढायच्या व बारीक कट करून घ्यायचं. त्याचबरोबर आपण अळूची पानेही कट करून घेणार आहोत. छान असे कापून घेऊयात. कापलेली पाने आता आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. त्यासाठी एका टोपामध्ये पाणी टाकूया व कापलेली पाने त्या पाण्यामध्ये टाकूया. आता आपण त्यामध्ये एक कोकमचा तुकडा टाकूया. अळूच्या भाजीची खास नाहीशी होते व भाजीही खूप चविष्ट बनते. भाजी शिजेपर्यंत आपण शेंगदाणेही शिजवून घेणार आहोत. शेंगदाणे आपण शिजायला ठेवलेले आहेत. ते तुम्ही कुकरमध्येही लावू शकता. आता आपली भाजीही शिजून रेडी आहे. शिजलेली भाजी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शिजवलेली भाजी काढून घेऊयात व त्याची छान पेस्ट करून घेऊया. आपली पेस्ट तयार आहे. भाजीसाठी सर्वात आधी आपण 2 कांदे चिरून घेणार आहोत. त्याचबरोबर 4 ते 5 मिरच्या कट करून घेणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकूया. त्यामध्ये मोहरी, 1 चमचा जिरं, चिरलेली मिरची व बारीक केलेली लसूण एकत्र मिक्स करूया. त्याचमध्ये कढीपत्ता टाकूया. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया. त्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा मिक्स करून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते मिक्स करूया. कांदा परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण चिरलेली भाजीची देठं टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते लगेच शिजतील. आता त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, व 1 चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घेणार आहोत. आता तयार केलेली अळूच्या पानाची पेस्ट आपण त्यामध्ये टाकूया व छान असं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता कोकमचा 1 तुकडा टाकूया व थोडंसं गूळ टाकूया, जेणेकरून आपली भाजी थोडीशी आंबट गोड बनेल. शिजलेले शेंगदाणे आपण त्यामध्ये टाकूया व छान असं मिक्स करून घेऊया. भाजी शिजल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. बघा, आपलं अळूचं फतफतं तयार आहे. ही अळूची पातळ भाजी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही सर्व करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.
धन्यवाद.